Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या डेली लाईफसाठी आणि तुमच्या स्कूल एक्झामसाठी. कारण इलेक्ट्रिसिटी विषयी काही ज्या कन्सेप्ट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्लिअर नसतात, त्या कन्सेप्ट पण तुमच्या डेली लाईफसाठी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि स्कूल एक्झामवरती त्याच्यावरती खूप न्यूमरिकल्स, खूप सारे क्वेश्चन्स येत असतात. तर काय आहे करंट इलेक्ट्रिसिटी, चला छानपैकी समजून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ नेहमीच्या नेहमी बघायला मिळतील. सो आज आपल्याला काय बघायचं आहे, आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज फ्री इलेक्ट्रॉन. मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय. So student, every atom of metallic conductor has one or more outermost electron which are very weakly bound to the nucleus and that electron is called as a free electron. तुम्ही बघा कुठलाही मेटॅलिक कंडक्टर घ्या, समजा कॉपर वायर घ्या किंवा कुठलीही वायर घ्या, प्रत्येक वायरमध्ये किंवा प्रत्येक जे मेटॅलिक कंडक्टर आहे त्याच्यामध्ये एक किंवा दोन काय असतात, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. बघितलं ना आपण व्हॅलेन्सी वगैरे या कन्सेप्ट. मग हे आउटर मोस्ट फ्री इलेक्ट्रॉन असतात विच आर वीकली बाउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसली खूप वीकली बाउंड असतात, त्या इलेक्ट्रॉनला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत. लक्षात आलं. डेफिनेशन कशा पद्धतीने लिहिणार, एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन विच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसली खूप वीकली बाउंड असतात, त्या इलेक्ट्रॉनला आपण फ्रीली इलेक्ट्रॉन असं म्हणणार आहे. आता तुम्हाला फिगर 3.3 तुमच्या समोर आहे. दीज इलेक्ट्रॉन कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू इट्स अदर पार्ट. The negative charge of the electron also get transfer as a result of motion and free electrons in a conductor are carriers of negative charge. तुम्ही बघा पहिल्या याच्यामध्ये रॅन्डम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर दाखवलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक आपण त्याच्या जोपर्यंत सेल त्याला इलेक्ट्रिक सेल जॉईन करत नाही तोपर्यंत जे इलेक्ट्रॉन्स असतात कुठल्याही वायरमधले अशा पद्धतीने फ्रीली बाउंडेड असतात, कुठे पण फिरत असतात, इकडे तिकडे एकमेकांवरती आदळत असतात. मेटल वायरमधले हे इलेक्ट्रॉन अशा पोझिशनमध्ये असतात. जो पण रॅन्डम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर तुम्हाला दाखवायची असेल तर अशा पद्धतीने दाखवा. होल दाखवा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवा, त्याला ॲरो दाखवा आणि कुठल्याही दिशेने त्या डायरेक्शन दाखवली तरी चालणार आहे. when the motion of the electrons when applying a potential difference or when they are joining with the electric cell. ज्यावेळेस एक इलेक्ट्रिक सेलला आपण जॉईन करणार आहोत, इलेक्ट्रिक सेलला जॉईन करणार आहोत म्हणजे एक जे टोक आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरं जे आहे ते नेगेटिव्ह टर्मिनलला जॉईन करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दॅट इज करंट फ्लोज फ्रॉम दी नेगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह. याच्या पद्धतीने ते फ्लो होईल आणि तुम्हाला ही पर्टिक्युलर एका विशिष्ट दिशेने फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तुम्हाला काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट ही बघायला मिळणार आहे. करंट फ्लोईंग थ्रू द वायर. आता ह्या करंटची डायरेक्शन नक्की काय आहे या बाबतीत अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आतापर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप कन्फ्युजन, अरे नेमके नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करंट फ्लो होतो की पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह फ्लो होतो. सो आतापर्यंत सगळ्यांचं कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन मी तुमचं दूर करते. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा की करंट कोणत्या डायरेक्शनला फ्लो होत असतो. सो सगळ्यात पहिले जे सायंटिस्ट आले त्या सायंटिस्टने सगळ्यात पहिले ॲटमचा शोध लावला. ॲटममध्ये त्यांना न्यूक्लियस सापडला. न्यूक्लियसमध्ये त्यांना एक पॉझिटिव्ह पार्टिकल सापडला की ज्या पॉझिटिव्ह पार्टिकलला त्यांनी प्रोटॉन असं नाव दिलं. आणि मग त्या काळच्या त्या सायंटिस्टने सांगितलं की जो इलेक्ट्रिक चार्ज आहे किंवा इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, त्याची डायरेक्शन करंट कन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ द करंट काय आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट हा फ्लो होत असणार आहे असं त्यांना वाटलं. परंतु त्यानंतर पुढचे सायंटिस्ट आले, त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे जगाला सांगितलं. त्यांच्या असं लक्षात आलं की करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचाच फ्लो आहे, इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे. मग इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे मग तो कुठून कुठे वाहणार आहे, फ्रॉम द लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल, म्हणजे मीन्स फ्रॉम द नेगेटिव्ह पॉईंट टू द पॉझिटिव्ह टर्मिनलकडे हा इलेक्ट्रॉन्स का होणार आहे, फ्लो होणार आहे. मग हा सगळा गोंधळ सगळा टळावा म्हणून काय केलं, त्यांनी लावलेला शोध त्यांनी तसंच ठेवला आणि त्याला कन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ दी करंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं दिलं. आणि डायरेक्शन ऑफ दी इलेक्ट्रॉन फ्लोज, इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेने वाहतात, इलेक्ट्रॉन हे नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह वाहतात आणि करंट नेहमी कुठून कुठे फ्लो होतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. तुम्ही लक्षात ठेवा, हे कन्फ्युजन दूर करा. नेहमी तुमची करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन ही एकमेकांना काय असते, अपोजिट असते. क्लिअर एव्हरीवन. द डायरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शन फ्लोच्या डायरेक्शनला नेहमी करंटच्या फ्लोची डायरेक्शन, म्हणजे तुमचं जर करंट इकडनं पास होतंय तर तुमचे इलेक्ट्रॉन इकडनं फ्लो होणार आहे.
येते लक्षात? तुमची करंटची डायरेक्शन जी आहे, कॉन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ करंट ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे, जसं सुरुवातीच्या सायंटिस्टने सांगितलं त्या पद्धतीने. आणि तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून होणार आहे? इलेक्ट्रॉन हे नेगेटिव्ह पासून स्टार्ट होतात, म्हणून नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ही करंटची डायरेक्शन आहे. येते सगळ्यांच्या लक्षात? दॅट इज द डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह अँड द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इज फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो आय थिंक आता तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील की करंटची डायरेक्शन काय आहे आणि तुमच्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय आहे. करंटची तर नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे, पण तुमची इलेक्ट्रॉनची निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असणार आहे, कारण इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. येतं लक्षात? ॲज शोन इन फिगर 3.4, इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू सेल. ज्या ए फिगरमध्ये बघा, ज्यावेळेस आपण त्याला वायर जोडणार नाहीये, इट्स फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह रँडमली इन ऑल डायरेक्शन इन द स्पेस बिटवीन द ॲटम्स. त्या ॲटमच्या मध्ये ज्या स्पेस आहे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊन आदळणार आहेत किंवा इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग करणार आहेत हे इलेक्ट्रॉन. सो व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ द सेल, आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे टू टर्मिनल्स आपण जोडले, त्याला आपण एक सेल जोडलेला आहे. इलेक्ट्रिक फोर्स ऍक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन, त्याच्यावरती एक फोर्स लागला, इलेक्ट्रिक फोर्स लागला. बिंग नेगेटिव्हली चार्ज दे स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम नेगेटिव्ह लोअर पोटेन्शियल टू द पॉझिटिव्ह पॉइंट दॅट इज फ्रॉम द हायर पोटेन्शियल. मग इथे काय झालं? तुमचा लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे काय झाले? हे इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट झालेला आहे. ॲज शोइंग इज 3.4b. 3.4b मध्ये ही डायग्राम बघा, काय दिसतंय तुम्हाला? एक विशिष्ट दिशेने इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे काय रे? नेगेटिव्ह म्हणजे काय असतं? नेहमी लोअर पोटेन्शियल. पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं? हायर पोटेन्शियल. म्हणून इलेक्ट्रॉन नेहमी लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे फ्लो होत असतात. ड्यू टू फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन करंट स्टार्टेड फ्लोईंग थ्रू द वायर. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्विच ऑन होत असतो, अशा पद्धतीने करंट फ्लो होत असतो. इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होत असतात आणि ती वस्तू चालू होत असते. तुमचा फॅन घ्या, फ्रीज घ्या, मिक्सर घ्या, कुठलीही वस्तू अशा पद्धतीने कार्य करत असते. त्या वायरमधून इलेक्ट्रॉनचा फ्लो अशा पद्धतीने हा होत असतो. दिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इरेग्युलर बट देर इज डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ देअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग आता त्याची जी मोशन आहे ती मोशन काय असते? इरेग्युलर असते, पण त्यांची जी व्हॅल्यू ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे ती एक नॉन झिरो काहीतरी स्पेसिफिक त्याची काय असते? ही व्हॅल्यू असते. सो आय थिंक तुम्हाला ही फिगर काय आहे ती समजली असेल आणि तुमच्या करंट कोणत्या डायरेक्शनला फ्लो होतं आणि तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो कोणत्या डायरेक्शनला होतं ते जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका, की ज्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंत गोंधळ होतो की करंट कुठल्या डायरेक्शनला फ्लो होतो आणि तुमचे इलेक्ट्रॉन्स कोणत्या डायरेक्शनला फ्लो होतात. ठीक आहे. सो स्टुडंट, पुढे आपला पॉईंट आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट नक्की काय आहे? इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, डेफिनेशन पण दिलेली आहे. अँड इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. सगळ्यांना सांगितलं आहे सुरुवातीला लेसनच्या. इलेक्ट्रिक करंट काय आहे? इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. कुठल्याही कंडक्टरमधून जो इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो, जसं तुम्हाला सांगितलं विद्युत धारा, इलेक्ट्रॉन फ्लो, दुधाची धारा, पाण्यात दूध धारा, पाणी की धारा, ऑइल की धारा, म्हणजे दुधाची धारा म्हणजे दुधाचं काय म्हणतो आपण त्याला? एक कॉन्स्टंट पडणं. आपण देवाचं उदाहरण घेऊया. शंकराच्या पिंडीवरती आपण दुधाचा अभिषेक, दुधाची धारा, त्याच्यानंतर जलधारा, त्या पद्धतीने विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो लक्षात ठेवायचा आहे. अँड इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अँड कंडक्टर. द क्वांटिटी द करंट आय इज डिफाईन ॲज द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाइम. आता याचा फॉर्म्युला, याचं सगळं लक्षात ठेवूया. तर सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिक करंट कशाने शो करणार आहोत? लक्षात ठेवायचं, आय या कॅपिटल लेटरने आपण इलेक्ट्रिक करंट हा शो करणार आहे. मग आता याचा एक फॉर्म्युला आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. क्यू म्हणजे काय रे? दॅट इज चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर. म्हणजे एका युनिट टाइम मधून त्या कंडक्टर मधून किती चार्ज पास होतो त्याला आपण करंट म्हणणार आहोत. करंट म्हणणार आहोत. सो चार्ज कशाने शो करणार? चार्ज नेहमी क्यू ने शो करत असतात, म्हणून कॅपिटल क्यू. टाइम कशाने शो करणार? टाइम हा टी ने शो करणार आहोत. सो करंटची डेफिनेशन काय येईल? करंट इज डिफाईन ॲज द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाइम. एक युनिट टाइम मध्ये त्या कंडक्टरमधून किती चार्ज पास होतो याला आपण इलेक्ट्रिक करंट किंवा करंट म्हणणार आहोत. चार्ज क्यू इज फ्लोइंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर इन टाइम टी. देन इट्स फॉर्म्युला इज आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. इथे दिलेला आहे. त्यानंतर युनिट बघायचं आहे, द एसआय युनिट ऑफ चार्ज. आता युनिट कसं काढतं रे आपण? त्या दोघांचं युनिट मिळून आपण युनिट काढत असतो. चार्जचं युनिट काय आहे तुमचं? चार्जचं युनिट कुलम आहे. आणि तुमचं जे टाईम आहे, टाईमचं युनिट काय आहे?
सेकंड आहे. सो कुलम पर सेकंड. आता कुलम पर सेकंडला एक नाव पण दिलेलं आहे ॲम्पियर. ॲम्पियर नावाच्या सायंटिस्टने याच्यावरती खूप काम केलं म्हणून करंट इज एक्सप्रेस इन अ ॲम्पियर. ॲम्पियर हे नाव दिलं आहे. सो द चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉन 1 ॲम्पियर चार्ज गेला किंवा 1 इलेक्ट्रॉन 1 ॲम्पियर चार्ज म्हणजे काय लक्षात ठेवा. समजा आपण म्हणतो की एक ॲम्पियर चार्ज इथून गेला म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम हे लक्षात ठेवायचं आहे. समजा आपल्याला 1 ॲम्पियर चार्ज गेला आहे म्हणजे 16 वरती तुम्हाला किती झिरो द्यायचे आहे, 18 झिरो द्यायचे. डायरेक्ट 18 झिरो देऊन टाकायचे आहे. एवढा मोठे इलेक्ट्रॉन्स, एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणून वाहत असतात म्हणजे 1 ॲम्पियर चार्ज आहे. 1 ॲम्पियर चार्ज इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये 100% विचारले. द चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतो. द चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम एवढा काय असतो, चार्ज असतो. लक्षात ठेवायचं. आता बघणार आहोत आपण 1 ॲम्पियर. 1 ॲम्पियर आता त्याचं लक्षात येईल तुमचं. 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कुलम आपण 1 सेकंड. बॉक्समध्ये दिलेलंच आहे. 1 ॲम्पियर करंट इज सेड टू फ्लो इन कंडक्टर इफ 1 कुलम चार्ज फ्लो थ्रू एव्हरी सेकंड. एका सेकंदामधून 1 कुलम चार्ज एवढे गेले तर त्याला आपण 1 ॲम्पियर करंट असं म्हणणार आहोत. डेफिनेशन तुमच्या समोर आहे. खूप सुंदर सोपी डेफिनेशन आहे. कशी लिहिणार. 1 ॲम्पियर करंट when there is a flow of a conductor with 1 coulomb in every second, that is called as a 1 ampere current. त्याला आपण 1 ampere current अशा पद्धतीने म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय डेफिनेशन जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. टेल मी बाय विच लेटर यू शो द इलेक्ट्रिक करंट, बाय विच लेटर यू शो द इलेक्ट्रिक चार्ज, बाय विच लेटर यू शो द टाइम. Tell me the formula for current. Okay, write down in the comment section. Tell me the unit, SI unit of the charge, and tell me the SI unit of current. Okay, and 1 electron charge is equal to how many coulomb. Write down answer in the comment section. Okay, and what is mean by 1 ampere. 1 ampere charge म्हणजे काय. त्यानंतर तुमच्या इथे एक ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इवन दो इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड, कन्व्हेन्शियल डायरेक्शन आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो, इलेक्ट्रॉनचा फ्लो हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होत असतो पण करंटची डायरेक्शन काय आहे. बट द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज टेकन इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द करंट, दॅट इज इट ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ऑलरेडी मी तुम्हाला क्लिअर केलं आहे. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असणार आहे पण करंटची डायरेक्शन तुमची पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. सो आय थिंक या बेसिक कन्सेप्ट होत्या. सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल. मी काही महत्त्वाचे प्रश्न पण विचारले आहे. त्या प्रश्नांची उत्तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आता एक छोटीशी इन्फॉर्मेशन डू यू नो मध्ये दिलेली आहे. व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट आर एक्सप्रेस इन द फॉलोइंग युनिट. जर तुमचे करंट अगदी मायक्रो प्रमाणामध्ये फ्लो होत आहे तर त्याच्या व्हॅल्यूज कशा आहेत. तो 1 मायक्रो ॲम्पियर, 1 मिली ॲम्पियर. 1 मिली ॲम्पियर काय असतं रे तुमचं. 1 मिली ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻³ ॲम्पियर. किती असतं. 1 मिली ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻³ ॲम्पियर. आणि 1 मायक्रो ॲम्पियर काय असतं. म्यूने दाखवलेलं आहे. 1 मायक्रो ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻⁶. हे मागे पण दाखवलेलं आहे. व्होल्टचं वगैरे ते बघितलं आपण. त्याच व्हॅल्यू आहे. मिलीमध्ये 10⁻³ घ्यायचं आहे आणि मायक्रोमध्ये 10⁻⁶ घ्यायचं. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता एक सायंटिस्ट पण तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. दिसतंय तुम्हाला सगळे सायंटिस्ट हे अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला सायंटिस्टविषयी एक्स्ट्रा नॉलेज पण मिळणार आहे. तर हे आहे तुमच्यासमोर द फ्रेंच मॅथमॅटिशियन अँड सायंटिस्ट ॲम्पियर. ॲम्पियर जे नाव आपण, ॲम्पियर कशाचं युनिट आहे. इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो. ज्या लेसनचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी कशामध्ये मोजतो आपण, ॲम्पियरमध्ये. तर ह्या सायंटिस्टचं नावच ॲम्पियर आहे. कंडक्टेड नंबर ऑफ एक्सपेरिमेंट ऑन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीवरती त्यांनी वाटेल तेवढे प्रयोग केले. टुडे वी कॅन मेजर द करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर ओनली बिकॉज ऑफ हिज वर्क. त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केले त्याच्यामुळे आज आपण इलेक्ट्रिसिटी ही मेजर करू शकतो. जर त्यांनी ते एक्सपेरिमेंट केले नसतं तर इलेक्ट्रिसिटीचं बिलच कोणाला आलं नसतं. आपण मोजूच शकलो नसतो ही इलेक्ट्रिसिटी. दस द युनिट ऑफ करंट कॉल ॲज ॲम्पियर इज रेकग्नायझेशन ऑफ दिस हिज वर्क. त्यांनी केलेल्या ह्या महान कार्याबद्दल करंट इलेक्ट्रिसिटीचं युनिट काय आहे, ॲम्पियर आहे. येते लक्षात तुमच्या. करंट इलेक्ट्रिसिटीचं युनिट काय आहे तुमचं, ॲम्पियर आहे. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे ICT लॅब आहेत.
सगळ्यांकडे कम्प्युटर लॅब आहे, ICT लॅब आहे. मग तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी आणि अदर सायंटिफिक कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये या वेबसाईट दिलेल्या आहे www.phet कोलारॅडो एज्युकेशन आणि www.edumediascience.com ह्या खूप साऱ्या वेबसाईट दिलेल्या आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इलेक्ट्रिसिटीविषयी, सायन्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्टविषयी अजून डिटेलमध्ये माहिती मिळवू शकतात. अजून तुम्हाला काही वेगवेगळ्या वेबसाईट माहिती असेल की जेणे थ्रू सायन्सच्या कन्सेप्ट आपल्या डिटेलमध्ये क्लिअर होतील, त्या कन्सेप्ट नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. सो स्टुडंट, दिस इज एक्झाम्पल विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. हे न्यूमरिकल दिलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर आहे, अ करंट ऑफ 0.4 अँपियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर. एक कंडक्टर आहे, समजाचं एक कॉपरचं कंडक्टर आहे, कॉपरची वायर आहे. या कॉपरच्या वायरमधून करंट किती फ्लो होतो, 0.4 अँपियर एवढा करंट काय होतोय, फ्लोज होतोय फॉर 5 मिनिट्स. किती वेळासाठी, फॉर 5 मिनिट्स, 5 मिनिटासाठी काय झाला, करंट ह्या कॉपर वायरमधून झाला. हाऊ मच चार्ज वुड हॅव पास थ्रू, मग इथे किती चार्ज पास झाले, किती चार्ज इथे पास झालेले आहे ते आपल्याला काढायचे आहे. हां, चार्ज म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स काढायचे, किती इलेक्ट्रॉन पास झालेले आहे. ठीक आहे, किती सोपा प्रश्न आहे. गिवनमध्ये आपण लिहून घेऊया. आता 0.4 अँपियर म्हणजे काय आहे, ही इलेक्ट्रिसिटी आय दिलेली आहे. 0.4 अँपियर आपण अशाच्या पद्धतीने इथे लिहून घेऊया. त्यानंतर टाइम काय दिलेला आहे, टाइम त्यांनी आपल्याला 5 मिनिट दिलेला आहे. आता हे मिनिटमध्ये दिलेलं आहे पण आपल्याला त्याचं सेकंडमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. 5 मिनिट, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. देअरफॉर 5 मिनिट इज इक्वल टू 5 × 60. हाऊ मेनी, 300 सेकंड. किती आले आपले, 300 सेकंड आलेले आहे. आणि आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी आपल्याला क्यू, चार्ज किती वेळ, किती चार्ज फ्लो झाला तो काढायचा आहे. मग साधं सोपं एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. देअरफॉर I इज इक्वल टू Q/T. हा फॉर्म्युला आपण शिकलो ना. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचं एक्झाम्पल येईल तेव्हा I इज इक्वल टू Q/T हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग आता I किती आहे, I तुमचं 0.4 आहे. Q काय आहे, Q माहिती नाही आहे. T किती आहे, 300 आहे. मग आता काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करणार. हा इकडे डिव्हाइडला आहे, हा इकडे येताना काय होईल तुमचा, फक्त मल्टिप्लिकेशनला येणार आहे. इज इक्वल टू Q. आता सोपं कॅल्क्युलेशन होण्यासाठी अजून 0.4चं 4/10 करूया, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे. ठीक आहे, हे 0 0 कट झाले आणि 4 × 3, 4 3 किती झाले, 12 आणि त्याच्यावरती एक 0 म्हणजे किती चार्ज फ्लो झाला, 120 कुलम. चार्ज आपण कशाने दाखवत असतो, 120 कुलम. कुलम या युनिटने आपण चार्ज दाखवत असतो. सो चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर. हां, काय तुमचा, चार्ज पासिंग थ्रू कंडक्टर इज 120 कुलम. ह्या कंडक्टरमधून किती चार्ज झाला, किती इलेक्ट्रॉन पास झाले, 120 कुलम एवढे इलेक्ट्रॉन इथे पास झालेलं आहे. साधं सोपं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही व्हॅल्यूज घ्या इथे. अ करंट ऑफ 0.16 अँपियर. करंट किती फ्लो झाला त्या कंडक्टरमधून, 0.16 अँपियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर फॉर 20 मिनिट्स किंवा 10 मिनिट्स घ्या. टीची व्हॅल्यू काय घ्या, 10 मिनिट्स घ्या. आणि किती कुलम, क्यूची व्हॅल्यू फाइंड करा, किती चार्ज फ्लो झाला. सेम एक्झाम्पल दिलेलं आहे, फक्त मी इथे व्हॅल्यू इथे 0.4 दिलं होतं, इथे 0.16 दिलं. टाइम इथे 5 होता, इथे 10 दिला. ठीक आहे, आन्सर काय येणार आहे, किती चार्ज पास झाला तो कुलम मध्ये तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. सो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आपण करंट, इलेक्ट्रिक करंट, फ्री चार्ज काय आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट हे डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. चला भेटूया पुढच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.